नमस्कार. प्रबोध या कार्यक्रमामध्ये मी देवदत्त आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्याबरोबर आहेत प्रणव गोखले. प्रणव गोखले यांची जर ओळख करून द्यायची झाली तर संस्कृतचे पुराण आणि इतिहास या विषयाचे ते अभ्यासक आहेत. आता अभ्यासक म्हटल्यावरती पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या समोर एक कल्पना जी येते, जे चित्र उभं राहतं, ते असं चित्र राहतं की एक कुणीतरी मास्तर आहेत आणि आता काहीतरी सांगणार आहेत. पण प्रणवची आणि माझी जी ओळख आहे ती माझ्या कॉलेजपासून आहे, त्याच्या कॉलेजपासून आहे. फर्ग्युसनमध्ये आम्ही दोघंजण एकत्र होतो आणि त्याच आमच्या एकत्र असण्यामुळे बुवा तुम्हाला आता आरेतुरे थोडासा करणार आहे. अगदी अवश्य. तर बुवांना आरेतुरे करत असताना त्यांची परवानगी घेतली पाहिजे, ही परंपरा आहे. तर चालेल ना तुम्हाला आरेतुरे केलेलं? बुवा नाही म्हटलास तरी चालेल. मग फर्ग्युसनच्या संस्कृत डिपार्टमेंटचा आमचा कट्ट्यावरचा मित्र प्रणव गोखले हा या प्रबोध मालिकेमध्ये माझ्याबरोबर गप्पा मारणार आहे. म्हणून प्रणव, तुला पहिलाच प्रश्न माझा हा आहे की या मालिकेबद्दल जरा सांग. नेमकं आपण या मालिकेमध्ये काय करणार आहोत? एकूण आत्ता जो येऊ घातलेला राम जन्मोत्सव आहे त्या पार्श्वभूमीवर आपण ही मालिका सुरू करतोय. त्यामुळे रामचरित्र, राम परिवार याबद्दल बरंच बोललं गेलं आहे, लिहिलं गेलं आहे. पण त्यातले अनेक पैलू, अनेक आयाम असे आहेत की जे स्पर्श त्यांना झालेला नाही आहे आणि तो करायची आवश्यकता आहे. कारण राम म्हणजे एक सुंदर दोहा आठवतो, राम राम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर. राम राम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो है कुछ और. क्या बात. म्हणजे राम राम तर सगळेच करतायत, पण त्या रामाचं किंवा त्या रामनामातलं मर्म म्हणजे काय, तर नामाचं मर्म त्या व्यक्तीच्या गुणविशेषामध्ये आहे आणि ते ओळखून आता अध्यात्माच्या किंवा धर्माच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते तद्रूप होऊन, त्याच्याशी तन्मय होऊन ते घेतलं जाणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तो सर्वांगीण परिचय, सगळ्या अधिकाधिक आयामांना स्पर्श होणं आवश्यक आहे आणि तो करण्याचा प्रयत्न आपल्या परीने आपण यात करणार आहोत. त्यामुळे रामचरित्रातले, रामाच्या व्यक्तिमत्वातले असे अस्पृष्ट पैलू आपण ह्या मालिकेत बघूया असं मला वाटतं. तू आत्ता जो दोहा सांगितला त्याच्यामध्ये ठग आणि ठाकूर असं दोघांचाही उल्लेख केलास आणि मला असं वाटतं की रामनामाचा महिमाच तिथे सगळ्यात जास्त मोठा आहे. की मला वाटतं असं म्हटलेलं आहे की नाम घेतलं तर भवसागर तरला जाता. तर ज्यावेळेला रामचंद्रांचा आपण उल्लेख करतो, त्यांचा विचार करतो, त्यावेळेला जी मूर्ती आपल्या समोर येते ती फक्त प्रभू रामचंद्रांची येत नाही. या अयोध्येमध्ये आता फक्त रामलल्लाची मूर्ती आहे, पण आता ते लहान बालक राम आहेत. पण तिथंही आपण टी व्हीवरच्या रिपोर्टिंगमध्ये बघितलं किंवा गेले 4 महिने आपण म्हणत असताना त्या सगळ्या परिवाराबद्दल सतत आपल्याला आठव त्या सगळ्याचा येत असतो. तर रामपंचायतन असतं, त्या रामपंचायतनाबद्दल सुद्धा तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि मुळामध्ये राजा दशरथांबद्दल सांगा. अगदी. आता रामपंचायतन आणि रामपरिवार ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्यायला लागेल. आता झालं असं की रामपरिवारातल्या बहुतांश व्यक्तिरेखा ह्या पंचायतनामध्ये पूजल्या जातात. बरं. त्यामुळे असा गोंधळ होतो, रामपरिवार म्हणजेच रामपंचायतन का? हो, मुळामध्ये हा गोंधळ माझा आहे. तर रामपंचायतन म्हणजे काय आधी थोडक्यात समजून घेऊ. पंचायतन ही कल्पना, पंच आयतन, या सगळ्या विश्वाचा जो पसारा आहे, मग त्या पसाऱ्याच्या मागे कुठलं तरी एक असं अलौकिक अतिमानवी तत्व आहे जे चालवतं हा पसारा. आणि मग ते तत्व 5 रूपामध्ये किंवा 5 तत्वांच्या रूपात प्रकट होतं, व्यक्त होतं. मग ती तत्व काहींच्या दृष्टीने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी पंचमहाभूतं आहेत. काहींनी आपापल्या सांप्रदायिक धारणांनुसार त्या तत्वांची मांडणी केली, पण 5 हा आकडा सगळीकडे समान आहे. मग या 5चं आयतन म्हणजे स्थान, अधिष्ठान किंवा एक व्यक्तरूप म्हणून ते पंच आयतन. ही कल्पना अगदी वैदिक काळापासूनही पाहिली जाते, पण आज ज्याला आपण पंचायतन म्हणून ओळखतो ती कल्पना भगवत्पाद आद्य शंकराचार्य यांच्याशी कुठेतरी जोडली गेलेली आहे. बर.
ज्या काळामध्ये वैदिक सनातन धर्मामध्ये आंतरिक सांप्रदायिक वाद हे अगदी इतके वाढले, अतिरेकी झाले की मूळ धर्मच याच्यात लुप्त होतोय की काय अशी परिस्थिती जेव्हा जन्माला आली, तेव्हा शंकराचार्यांनी सगळ्यांचा समन्वय साधण्यासाठी सगळ्या सांप्रदायिक विचारधारा ह्या एका मूळ वैदिक सनातन परंपरेच्याच वेगवेगळ्या शाखा आहेत हे दाखवण्यासाठी पंचायतन पद्धती रूढ केली. म्हणून त्यांची जी बिरुदावली आजही शांकर मठामध्ये उच्चारली जाते तर षण्मत स्थापक असं त्यांना म्हणतात. षण्मत म्हणजे काय? 5 देवांचे 5 संप्रदाय ते पंचायतन रूपात, आणि या 5 संप्रदायांव्यतिरिक्त असणारं अद्वैत ब्रह्मतत्वज्ञान हे त्यांनी सांगितलं. म्हणून ते षण्मत संस्थापक झाले. तर त्यांनी या पंचायतनाची कल्पना समाजाला दिली असं मानलं जातं. अर्थात असे काही लेखी किंवा ग्रांथिक पुरावे ज्याला म्हणता येईल तसे फार मिळत नाहीत, पण परंपरा असं मानते की ह्या पंचायतनाचा उगम आद्य शंकराचार्यांनी त्यांच्यापासून झाला. मग या पंचायतनामध्ये कोण कोण आहेत? तर गणपती आहे, आदिशक्ती देवी, सूर्य, शिव आणि विष्णू ह्या 5 देवता. म्हणजे तात्कालीन भारतामध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये याच देवता पूजल्या जात होत्या. मग मी जर वैष्णव असेन तर मी शिवाची उपासना करणार नाही, मी गणपतीला का भजू, असे प्रश्न जेव्हा उभे राहिले तेव्हा तुम्ही जर वैदिक आहात, वेद मतानुसारी तुमचा आचार विचार आहे, तर या 5ही देवांना एकरूप मानून भले मग त्याच्यामध्ये एक मुख्य आणि बाकी त्याचे अंगभूत किंवा परिवार देवता मानून त्यांची पूजा करा, असा संकेत आचार्यांपासून रूढ झाला. आता पुढचा टप्पा असा झाला की या पंचायतन कल्पनेवरून अनेक देवता उपदेवता यांची पंचायतनं नंतरच्या काळात तयार झाली. मग ही कल्पना कुठपर्यंत आहे? महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे संत झाले त्या संतांचीही पंचायतन आहेत. म्हणजे ज्ञानदेव पंचायतन आहे, नामदेव पंचायतन आहे, एकनाथ पंचायतन आहे, अशी समर्थ पंचायतन रामदास स्वामींचं. तसं वेगवेगळ्या देवतांसाठी म्हणजे त्यांच्या परिवारातले काही मुख्य व्यक्ती म्हणा किंवा देवता म्हणा ह्या एकत्र करून त्यांची संघटित रूपात पूजा केली जाते, समूह रूपात. समूह भावना ही फार इथे महत्वाची आहे की तो देव एकटा येत नाहीये, पूर्ण परिवाराला घेऊन येतोय. जसा तो निर्गुण निराकार परमात्मा विश्वरूपात नटताना 5 महाभूतांच्या रूपात नटतो, तसा तो देव जेव्हा साकार रूपात येतो तेव्हा त्याचा परिवार त्याच्याबरोबर असतो, त्याचे सहकारी सगळे त्याच्याबरोबर असतात. ही कल्पना आहे. मग राम ही जेव्हा देवता आपण मानतो तेव्हा तिचा पूर्ण परिवार कोणता? मग पत्नी, भाऊ. पण या परिवाराचं वैशिष्ट्य, परिवार म्हटल्यावर हम दो हमारे दो, कुटुंब, माझं कुटुंब, माझा परिवार, अशी एक चौकट आपण आखून घेतलेली आहे. तर त्यामध्ये स्वाभाविक म्हटल्यावर नवरा बायको, त्यांची मुलं किंवा अगदी भारीत भारी त्याचे वडील आई एवढाच परिवार मानला जातो. पण रामपरिवाराचं वैशिष्ट्य असं आहे, केवळ रक्ताची नाती नाही तर भक्तीची, भावाची, प्रेमाची नातीही त्या रामपंचायतनामध्ये सामावलेली आहेत. रामपंचायतन म्हणून ज्यांची पूजा होते ते म्हणजे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे 3 भाऊ रामांचे. प्रत्यक्ष राम आणि त्यांची शक्ती सीता, आणि सगळ्यात महत्वाचं, आता पंचायतन म्हटल्यावर 5 हवेत, पण इथे 6वा येतो तो मारुती, हनुमान. आणि आश्चर्य असं आहे की हनुमानाशिवाय हे पंचायतन पूर्णच होऊ शकत नाही. मग पंचायतन कसं? 6 माणसं आहेत, तर त्यामध्ये जी आदिशक्ती सीता आहे ती रामाशी एकरूप झालेली आहे. राम आणि सीता हे 2 वेगळे नाहीतच, ती अंग 2 असली तरी रूप एक आहे. जसं शिवाचं अर्धनारी नटेश्वर हे रूप आहे, तसं राम आणि सीता ही अंग 2 असली तरी तत्व, रूप, स्वरूप एक आहे. त्यामुळे अशी गणना शेवटी 5 मानली जाते. म्हणजे हे झालं रामपंचायतन. मग रामपरिवार असा जेव्हा पाहतोय, मग त्या रामपरिवारामध्ये भरत, मग भरताची पत्नी मांडवी, शत्रुघ्न मग त्याची पत्नी श्रुतकीर्ती, जानकी, मग जानकीचे 2 पुत्र लव आणि कुश, या सगळ्यांचा अंतर्भाव होतो. पण एवढं पुरेसं नाहीये. म्हणजे विनोदाचा भाग की हम दो हमारे दो असं जर धोरण कौटुंबिक आपण पाहिलं तर ते रामकाळापासून चालत आलेलं आहे. रामाना 2 मुलं होती, लक्ष्मणांनाही 2 मुलं होती, भरताला 2 मुलं आणि शत्रुघ्नाला 2 मुलं. तू आत्ता ज्या वेळेला हम दो हमारे दो असं सांगत असताना
रामचंद्र आणि जानकी यांच्या पुत्रांची नावं माहिती आहे, पण तू आत्ता लक्ष्मणाचे पुत्र सांगितलेस, भरताचे सांगितले आणि शत्रुघ्नाचे सुद्धा सांगितलेस, तर त्यांची नावं सांगशील का? हो. रामायणाच्या म्हणजे वाल्मिकी रामायण असं जर आपण प्रमाण मानलं तर त्याच्या उत्तरकांडामध्ये ही नावं आलेली आहेत. बर. मग लक्ष्मणाचे जे 2 पुत्र आहेत, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, हो. जी जनकाची औरस कन्या आहे, हो. तर तिला जे 2 पुत्र झाले त्यांची नावं चंद्रकेतू आणि दुसरं नाव परिचयाचं आहे अंगद. वालीपुत्र अंगद. वालीपुत्र. चंद्रकेतू आणि अंगद हे लक्ष्मणाचे पुत्र आहेत. दुसरी 2 नावं भारताच्या इतिहास आणि भूगोलामध्ये फार महत्वाची आहेत. बर. ती म्हणजे तक्ष आणि पुष्कल. ही नावं का महत्वाची, तर आपल्याला तक्षशिला आणि पुष्कलावती अशा नगरी इतिहासामध्ये ऐकलेल्या असतात. तर त्या 2 नगरींची स्थापना ह्या 2 भरताच्या पुत्रांनी केली. म्हणजे आज जो कैकय, प्राचीन काळचा कैकय, पण आज तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांनी व्याप्त आहे. म्हणजे त्या भागामध्ये तो गेलेला आहे. पण ती केकय राजाची राजधानी होती आणि त्या केकय राजाला सहाय्य करण्यासाठी भरत आपल्या पुत्रांना घेऊन तिकडे गेला आणि त्या 2 पुत्रांना तिथल्याच प्रांतामध्ये राज्याधिकार रामाने दिले. म्हणजे इक्ष्वाकू साम्राज्य जे पूर्ण भारतभर पसरलं होतं त्याची समान वाटणी, म्हणजे या 4ही भावंडाचे प्रत्येकी 2-2 मुलगे अशा 8 जणांमध्ये केली गेली. त्यातला तक्ष आणि पुष्कल हा भरताचा, आणि शत्रुघ्नाला मथुरेचं राज्य दिलं गेलं. राम असतानाच त्यांनी शत्रुघ्न ह्या आपल्या धाकट्या भावाला मधू नावाचा जो राक्षस होता त्याने स्थापन केलेली नगरी म्हणून त्या मधूवरून पडली मथुरा. त्या मथुरेमध्ये त्या मधु राक्षसाचा वंशज लवणासूर हा राज्य करत होता. त्या लवणासुराचं पारिपत्य करण्यासाठी शत्रुघ्नाला पाठवलं. पुढे शत्रुघ्न याने आपले 2 पुत्र शूरसेन आणि दुसऱ्याचं नाव आहे शत्रुघाती, त्या दोघांना आपलं राज्य वाटून दिलं. तर अशी ही वाटणी, विभागणी इथे झाली. प्रणव, तू बोलत असताना ज्या वेळेला सुरुवातीला रामपंचायतनाचा उल्लेख केलास, त्याच्या आधी तू जो उल्लेख केलास आचार्यांचा आणि मतमतांतर हा एक शब्द तू वापरलास. सामान्यतः त्याला बुद्धिवादी जे असतात, हुशार माणसं असतात, त्यांच्यामध्ये मतमतांतरही होत असतात. त्याची भांडणं झाली की मग त्रास व्हायला लागतो. आणि मला असं वाटतं की अफगाणिस्तानपर्यंत, आजच्या अफगाणिस्तानपर्यंत जे साम्राज्य जातं आणि इतकं इतिहासामध्येही इतकं मोठं दैदिप्यमान असं राज्य असतं, त्यावेळेला ही गोष्ट थोडीशी जरा काटा लागतो ना, तशी टोचत राहते, बोचत राहते की इतकी हुशार माणसं, पण त्याचा गर्व झाला की हे असं होतं का, हा पहिला मुद्दा की जो आत्ता तुला विचारायचा आहे, थोडंसं त्याबद्दलही बोल. आणि जो मुळातला प्रश्न होता की राजा दशरथांबद्दल सुद्धा आम्हाला सांग. तर यावर मुख्य विषय असा आहे की शब्द जो तू वापरलास बुद्धिवादी, त्याच्यात वाद हा दडलेलाच आहे. वाद हा वाईट नाही, त्या वादाचा विवाद होतो. संवादामध्ये पण वाद आहे आणि विवादामध्ये पण वाद आहे. जेव्हा वाद हा विवादाकडे झुकायला लागतो तेव्हा सगळी पंचायत सुरू होते. बुद्धिवादी असणं वाईट नाही, सामर्थ्याचा एक ध्यास घेणंही वाईट नाही, आपल्याकडे सत्ता असावी यासाठी प्रयत्न करणंही वाईट नाही. पण हे करत असताना जेव्हा अस्तित्व नाकारलं जातं, बळ माझ्याकडेही आहे आणि अजून कोणीतरी तितकाच बलिष्ठ असू शकतो, मी बुद्धिमान आहे पण माझ्या इतकाच बुद्धिमान किंबहुना माझ्यापेक्षा जास्ती बुद्धिमानही कोणी असू शकतो, किंवा मी आत्ता या भूप्रदेशाचा साम्राज्य किंवा राज्य म्हणून जो एक शासक आहे तसा दुसऱ्या भूभागाचा एक आणखीन शासक असू शकतो. या मर्यादा, हे अस्तित्व जेव्हा विसरलं जातं, त्याची विस्मृती होते, तेव्हा संघर्ष सुरू होतो. विद्वान मीच असावं, बाकी सगळ्यांनी मूर्ख असावं, सत्ता माझ्याच हातात असावी, बाकीच्यांनी माझी सत्ता स्वीकारावी, माझं दास व्हावं, किंवा बळ माझंच चालावं, अन्य जे कोणी असतील त्यांनी माझ्यासमोर नांगी टाकावी, शस्त्र टाकावीत, असा अट्टहास, अशी अतिरेकी आसुरी महत्वाकांक्षा जेव्हा जन्माला येते, तेव्हा
पुन्हा 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 हे संघर्ष, ही युद्ध, ही महायुद्ध जन्म घेतात. आणि रामायण हा अशाच एका आसुरी महत्वाकांक्षेतून जन्माला आलेला इतिहास आहे. रामायण हे महाकाव्यही आहे आणि इतिहासही आहे. रावण आणि आपण म्हणतो रावणासारखी अतिरेकी महत्वाकांक्षा, हो, मग त्या महत्वाकांक्षेचं उत्तर काय असावं ते दिलेलं उत्तर म्हणजे रामायण आहे. खरंय. रावणी महत्वाकांक्षेला रामाचा अयन म्हणजे मार्ग, राम ज्या भूप्रदेशावरून चालत गेले तोही मार्ग, आणि ज्या नीतिमार्गाचं, ज्या वैचारिक मार्गाचं आक्रमण किंवा अवलंबन रामाने केलं तो रामाचा मार्ग. अशा दोन्ही दृष्टीने रामायणाचा जर अभ्यास केला तर ही जी अतिरेकी महत्वाकांक्षा आहे, म्हणजे नुसता अभ्यास करून पुन्हा तिथे मीच खरा विचारवंत असा अभिनिवेश येऊ न देता त्या रामाच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करणं हे रामायणाचं खरं इंगित आहे असं मला वाटतं. आता जो आपला मुख्य प्रश्न होता दशरथाचा परिवार, हो, मुळात हा अख्खा वंशच इतका दिव्य आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग मला इथे उद्धृत करावासा वाटतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जेव्हा राम जन्माला येत आहेत ना, कित्येक पिढ्यांची पुण्याई, कित्येक पिढ्यांचा पुण्याचा परिपाक झालेला आहे. समर्थ रामदासांविषयी असं म्हटलं जातं की 32 पिढ्या त्यांच्या घराण्यात रामोपासना होती, तेव्हा जाऊन कुठे समर्थांसारख्या व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. तसंच त्यांच्या आराध्य रामाच्याही बाबतीत म्हणता येईल, जेव्हा वैवस्वत मनु, इक्ष्वाकू, सगर, भगीरथ यांच्यासारखे एकापेक्षा एक उत्तमोत्तम राजर्षी जन्माला आले, तेव्हा त्या सगळ्यांचं तप, त्यांची पुण्याई, त्यांचा पराक्रम, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे शासकाचे गुण हे सगळे एकत्र झाले आणि त्यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून रामाचा अवतार झाला. त्यामुळे कविकुलगुरू कालिदासांनी जे काव्य आपलं मांडलं त्याची प्रेरणा रामायण आहे. सगळ्या भारतीय उपखंडामध्ये जेवढं काही वाङ्मय निर्माण झालं, बहुतांश वाङ्मयाला जी मूळ उपजीव्य मिळाली आहे ती रामायण आणि महाभारत आहे. त्यामुळे मध्ययुगामध्ये किंवा आता कालिदासाच्या कालाविषयी पुन्हा मतमतांतरे आहेत, पण तिकडे न जाता आपण कालिदास होता हे स्वीकारलं, वास्तव आहे, ऐतिहासिक. काव्यही सुंदर. त्या काव्यामधलं जे महाकाव्य म्हणून गणलं गेलं, 2 महाकाव्य आहेत, एक कुमारसंभव आणि दुसरं रघुवंश. तर या रघुवंशाची, आणि तसं म्हटलं तर कुमारसंभव, या दोन्ही महाकाव्यांची प्रेरणा मूळ वाल्मिकी रामायण आहे. कुमारसंभव हा शब्द रामायणात सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे वाल्मिकींच्या. तो तसाच्या तसा शीर्षक किंवा त्या ग्रंथाचं नाम म्हणून कालिदासाने स्वीकारला. आणि इकडे जी कथावस्तू आहे ती रामायणावरून स्वीकारलेली. अर्थात जो कुळाचा, वंशाचा क्रम आहे त्याच्यामध्ये भेद दिसतो, त्याची कारणं काही वेगळी आहेत, पण रामायणातली रामाची कुळकथा ही रघुवंशामध्ये कालिदासाने रंगवली. आणि या वंशाविषयी सांगत असताना कालिदासाचे जे उपोद्घाताचे श्लोक आहेत ते फार महत्वाचे आहेत. हा रघुवंश हा सूर्याचा, क्वसूर्य प्रभवो वंशः क्वचाल्प विषयामतिः तितिर्षुर दुस्तरम मोहाद उडुपेनास्मि सागरम. त्याची नम्रता तो व्यक्त करतोय, तिथे प्रकट होतीये. तो म्हणतो एखादा महासागर असावा आणि एखाद्या छोट्याशा तराफ्याने तो तरुण जायचा प्रयत्न करावा, तसा मी हा प्रयत्न आरंभलाय की तो रघुवंशाचा गुणांचा सागर मी माझ्या अल्प विषयमतीने मांडायचा प्रयत्न करतोय. मग हा रघुवंश कसा आहे की त्या रघुवंशातल्या एकेका राजाची, राजर्षीची लक्षणं सांगतात की शैशवेभ्यस्त विद्यानाम, ज्यांचं शैशव हे फक्त विद्याध्ययनासाठी वाहिलेलं होतं, ज्यांचं यौवन, ज्यांचं तारुण्य हे विषयांचा उपभोग, म्हणजे तिथे कुठेही नको त्या वयात यावयात असं न होता अध्यात्म हे निश्चित होतं. पण तारुण्यामध्ये अतिरेकी वैराग्याच्या भावना न बाळगता ज्या वयात जे करायला हवं ते करत होते. म्हणून एखाद्या कवीला ज्या वेळेला हे जीवन ज्या वेळेला स्फूर्ती देतं त्यावेळेला मला वाटतं ज्या वयात जे केलं पाहिजे त्या वयात त्यांनी ते उत्तमच केलेलं. अगदी बरोबर आहे का हे? अगदी.
त्यामुळे यौवने विषयैषिणाम, यौवनामध्ये विषयांचा उपभोग पुरेपूर घेतलाय, जीवन पूर्ण उपभोगलं असं हे राजे. आणि ज्यावेळी वय सरायला लागलं तेव्हा त्या काळाची पावलं ओळखून ते तितक्याच तरलपणे पद्मपत्र मिवांभसा ते वेगळे झालेत. म्हणजे तिथे आमचंच सगळं आहे, आमचंच राज्य, आमचीच सत्ता असली पाहिजे असा त्या वयातही अट्टहास न ठेवता त्यांनी निवृत्ती घेतली आहे. योगेनांते तनुत्यजाम, वैखानस किंवा वानप्रस्थ स्वीकारलं आणि शेवटी योग मार्गाने योग साधना करून सगळा मोह दूर सारून त्यांनी आत्मार्पण केलेलं आहे. असे हे सगळे राजर्षी आहेत आणि या राजर्षींच्या वंशामध्ये अज नावाचा राजा आलाय. या अज राजाचा पुत्र दशरथ आहे. दशरथ का, त्या दशरथ नामाच्या अनेक व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. ऋग्वेदामध्ये दानस्तुतीमध्ये या दशरथाचा उल्लेख आहे. अर्थात आता त्याच्यामध्ये पुन्हा मतप्रवाह असेल, हा दशरथ आणि रामायणातला दशरथ एक असावा का अनेक वेगळे असावेत, असो तो वादाचा मुद्दा आहे. पण दशरथ हे नाव प्रचलित आहे. बौद्ध जातकांमध्येही एक जातक दशरथ जातक आहे. म्हणजे ही व्यक्तिमत्व म्हणा, व्यक्तिरेखा म्हणा, काल्पनिक नाहीये, ही त्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. 10 अत्याधुनिक प्रणालीचे रथ ज्याच्याकडे होते, सुसज्ज युद्धासाठी अत्यंत उपयुक्त असे रथ ज्याच्याकडे होते, असा दशरथ. आता राजाकडे तर अनेक असायचे, पण ज्याला ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी म्हणता येईल अशा अत्याधुनिक सुविधेने संपन्न 10 रथ ज्याच्याकडे होते. म्हणजे जसं आज आपण युद्धतंत्राची गणना करतो, शस्त्र किती अत्याधुनिक आहेत, तसं एकक ह्याच्या नावात दिलेलं आहे. कथा अशी पुराणातली सांगते, प्रत्यक्ष शनिदेव म्हणजे जे परग्रह आहे, म्हणजे परग्रहाचा संदर्भ इथे मानू शकता जर मानायचं असेल तर, शनीवर आक्रमण या दशरथांनी केलंय. स्वर्गामध्ये जेव्हा देवासुर संग्राम झालं तेव्हा त्या संग्रामामध्ये देवांना सहाय्य करण्यासाठी हा आपलं सैन्य घेऊन पृथ्वी तलावरून स्वर्गात गेलेला आहे असे उल्लेख मिळतात. त्यामुळे अशी अत्याधुनिक त्या काळातली प्रणाली ज्याच्या रथामध्ये वापरलेली आहे, असे 10 रथ त्याच्याकडे होते. किंवा सोन्याचे 10 रथ, म्हणजे आज आता आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन जेव्हा सुरू आहेत तेव्हा सिनवली सारख्या काही साईट्सवर हे रथ आता मिळायला लागलेत. नाहीतर तिथपर्यंत आम्ही हेच धरून चाललो होतो की भारतामध्ये रथ नव्हते, ते बाहेरून आणले गेले, आयात केले गेले. पण असं नाहीये. अनेक हे ग्रांथिक आणि आता पुरातत्वीय पुरावे आपल्याला सांगतात. तर असा राजा दशरथ सर्व दृष्टीने संपन्न असा राजा आहे. बालकांडामध्ये वाल्मिकीय रामायणाच्या त्याच्या संपन्नतेचा आणि त्याच्या राज्यातल्या समृद्धीचा पूर्ण उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण वाल्मिकी रामायण बाजूला ठेवू, कारण काय आहे की ते संस्कृत आहे म्हटल्यावर भाषेची एक सीमारेषा आपल्याला पाळावी लागते. पण मराठीमध्ये त्याचाच छायानुवाद म्हणता येईल असं गीतरामायण गदिमांनी रचलं. त्या पहिल्या काव्यामध्ये शरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी, त्यातलं जरी अयोध्येचं वर्णन पाहिलं तर ती काय समृद्धी होती. म्हणजे इथे अतृप्तीचा इथे न वावर, नगरी घरी अंतरी अशी पदरचना आहे. म्हणजे ना अंतःकरणामध्ये कुठे मनामध्येही अतृप्ती नव्हती, घरातही नव्हती आणि नगरामध्येही नव्हती. इतकं समृद्धीला पोचलेलं त्या दशरथाचं राज्य आहे. आणि अशा दशरथाच्या होम फ्रंटवर काय आहे तर 3 मुख्य स्त्रिया आहेत. पूर्वीच्या काळी राजांना अनेक स्त्रिया असायच्या, म्हणजे ही संख्या त्रिशत होती असाही एक उल्लेख रामायणात आहे. आता शत सहस्र हे संख्यात्मक उल्लेख घ्यायचे का अनेक या अर्थी घ्यायचे हा विद्वानांमधला वाद आहे. पण 300 स्त्रिया होत्या आणि त्या 300 स्त्रियामध्ये 3 प्रमुख होत्या, ज्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कैकेय देशाची राजकन्या म्हणून ती कैकेयी, विदर्भ किंवा काही ठिकाणी मगध देशाची राजकन्या म्हणून सुमित्रेचा उल्लेख मिळतो. आणि कोशल, आता त्या कोशलामध्ये 2 भाग आहेत, उत्तर कोशल आणि दक्षिण कोशल. तर त्या कोशल राजाची राजधानी आणि त्या राजाची राजकन्या म्हणून ती कौसल्या किंवा कौशल्या, अशा त्या 3 राणी आहेत. आता त्या 3 राण्यांपासून पुढे यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या फलस्वरूपामध्ये पुत्रप्राप्ती झाली. 4 पुत्र झाले.
पण या व्यतिरिक्त अजून एका कन्येचा उल्लेख काही रामायणामध्ये आहे. वाल्मिकीय रामायणामध्ये तो मान्य नाही. वाल्मिकीय रामायणामध्ये रोमपाद नावाचा एक वेगळा राजा आहे, मगध राजा. काही ठिकाणी त्याला अंग देशाचा राजाही म्हटलेला आहे. मगध आणि अंग जवळजवळची राज्य आहे. तर त्या अंग देशाचा राजा असणाऱ्या रोमपादाची कन्या, जिचा विवाह विभांडक ऋषीच्या जे पुत्र आहेत ऋष्यशृंग त्यांच्याशी झालाय, आणि त्या कन्येला दत्तक किंवा ज्याला मौखिक स्वरूपात तू माझी मुलगी आहेस असं म्हणून दशरथाने स्वीकारलं, आणि त्या ऋष्यशृंगांना आपल्या राज्यात बोलावून त्यांच्याकडून अश्वमेध यज्ञ आणि नंतर त्या यज्ञामधली अंगभूत काम्य इष्टी, पुत्र काम इष्टी ही करवून घेतली. तर असा सगळा, म्हणजे ती शांता सुद्धा काही अन्य रामायणामध्ये दशरथाचीच कन्या असावी असा उल्लेख मिळतो. म्हणजे जी मुळात वाल्मिकीय रामायण मतानुसार रोमपाद राजाची कन्या आहे. अजून काही कैकेयीच्या मुलीचे उल्लेख उत्तर काळातल्या रामायणामध्ये आहेत, म्हणजे ज्यांनी राम आणि सीतेमध्ये भांडणं लावायची कामं केली असेही उल्लेख मिळतात. असा हा दशरथ परिवार. म्हणजे साधारणपणे ऐतिहासिक रामायण हा मुळामध्ये असणारा एक जे घडलेलं होतं त्याचं डॉक्युमेंटेशन निश्चितपणे स्वतःच्या पलीकडे विचार केला, त्यामुळे अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली, या घराण्यांनी प्रेरणा दिली, आणि मग त्याच्यामध्ये ते प्रेम येतं. त्यातून पुढचे जे लोकरामायण आपण म्हणू शकतो का त्याला, की त्यातनं ते आले, असं झालंय. हो, भावबंध हा विषय आहे. कवीचे भावबंध जसे असतात, मग हे भावबंध मांडत असताना त्या कवीची प्रतिभा, कवी ज्या प्रदेशामध्ये वाढलाय तिथल्या लौकिक धारणा, तिथल्या लोककथा यांचा परिणाम त्याच्या काव्यरचनेवर होत असतो. भारतीय उपखंडाचा जर विचार केला तर भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये रामायण गायलं गेलं. त्या त्या भाषांमध्ये पुन्हा रामायणाच्या नव्या रचना झाल्या. मग अगदी पूर्वेकडे आपण पाहिलं तर सारला दास, त्याचं रामायण आहे. मग त्या रामायणामध्ये ओढ्र किंवा ज्याला उत्कल, ओरिसा म्हणून आपण पाहतो, बंगाल मधलं कृत्तिवास रामायण आहे. त्या त्या राज्यांमधल्या कथा ह्या बेमालूमपणे रामायणामध्ये गोवल्या जातात. मग तसंच महाभारत, आपण महाराष्ट्राबद्दल बोललो तर भावार्थ रामायण. मग इथली तुळजाभवानी, तुकाई माता ही रामवरदायिनी होऊन जाते, जिचा उल्लेख कुठेही मूळच्या वाल्मिकी रामायणात नसला तरी या महाराष्ट्रामध्ये रचल्या गेलेल्या भावार्थ रामायणामध्ये किंवा समर्थ रामदासांच्या रामायणामध्ये ही अनेक लोककथांची, तिथल्या तिथल्या स्थान क्षेत्र कथांची बीज बेमालूमपणे एकजीव झालेली दिसतात. हा जो शब्द आहे ना, हा मला खूप जास्त आवडला तुझा, एकजीव झालेली आहे. तुझ्या बोलण्यामध्ये मगाशी रावणाचाही उल्लेख आला आणि त्याच्या अतिरेकीपणाचा सुद्धा उल्लेख आला. पण मला असं वाटतं की विद्वान म्हणून त्यांनी रचलेलं जे शिवतांडव स्तोत्र आहे त्याला सुद्धा आपण आपल्या दिनचर्येमध्ये केवळ स्थान दिलं नाही, तर मला वाटतं पूजापाठामध्ये सुद्धा त्याला एक आदराचं स्थान दिलेलं आहे. पण त्याच्यात त्या सृजनात्मक कामाला जरी आपण आदर त्याचा केलेला असला तरी रावण म्हणून त्याचा आदर कुठं झाला नाही. मला वाटतं हीच कदाचित, तू मगाशी एक गोष्ट म्हणाला होतास की दासपण, कालिदासाच्या बाबतीमध्ये तू उल्लेख केलेला होतास की विनम्रता आहे. प्रबोध हा जो आपला कार्यक्रम आहे याच्यामधला सुद्धा आमचा उद्देश तोच आहे. रामाचे आम्ही सगळेजणच, आपणच सगळेजण, आपण त्याचे सखे आहोत. पण खरं सांगायचं तर मैत्रीमध्ये सुद्धा एक प्रकारचं जे समर्पण येतं, त्या समर्पणामध्ये सुद्धा एक दासपण असतं. आणि साक्षात मारुतींनी दास मारुती हा अवतार घेतलेला आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांकडे जर जायचं असेल तर त्यांच्यापर्यंत जे पोचलेत ते मारुतीराय आहेत. जर त्यांनीही त्यांच्यासमोर हात जोडलेले आहेत तर मला वाटतं आपणही तिकडनंच जाऊयात. कारण तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा. तर पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा प्रणवशी बोलूयात. तोपर्यंत धन्यवाद.